समाधानकारक उत्तर कोणी देत नाहीये. त्यामुळं आणि मुळात आता मी 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 एकदा मराठवाड्यामध्ये राजेंद्र कोंडरे सरांना विचारतो, मी येतो त्याच्यावरती. कोंडरे सर, सातत्यानं एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, जे घटनेच्या पातळीवरती सुद्धा तपासून बघितलं गेलेलं आहे, त्याला संरक्षण आत्ताच्या घडीला तरी आहे. अशा परिस्थितीत ईडब्ल्यूएस नाकारण्यामागची भूमिका काय वाटते तुम्हाला? का ईडब्ल्यूएसचं आरक्षण नाकारलं जातंय? कारण आपण बघितलं की ईडब्ल्यूएसचं जे मेरिट आहे ते मेरिट सुद्धा कमी आहे इतर ह्याच्यापेक्षा, ओबीसी पेक्षा कमी आहे, ओबीसी पेक्षा कमी आहे, पण तरी सुद्धा ईडब्ल्यूएस नको. राजकीय आरक्षण हे त्याच्या मागचं कारण आहे का? वस्तुस्थिती काय आहे? नाकारण्यामागचं कारण ठोस समोर का येत नाही? नाही, जसं मराठा आरक्षण 2021 साली ज्यावेळेस गेलं एसीपीसी, तर त्यापूर्वी ईडब्ल्यूएस आरक्षण हे काही आपल्या देशामध्ये नव्हतं. ते 19च्या दरम्यान आलं आणि 19च्या दरम्यान आल्यानंतर त्यावेळेस ऑलरेडी मराठा समाज हा आरक्षणात होता, त्यामुळे त्याला काही ईडब्ल्यूएसचा बेनिफिट त्या काळात घेता आला नाही. पण ज्यावेळेस मराठा आरक्षण, 2 मिनिटं झालं, ऐका ना मला, मी सांगतो ना. मराठा आरक्षण गेल्यानंतर बाय डिफॉल्ट मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये गेल्यानंतर त्याला 6.5-7% जागा त्या ठिकाणी निश्चित मिळाल्या. परत आंदोलन उभं राहिलं, लोक म्हटले की आम्हाला आता ईडब्ल्यूएस नको, आम्हाला पूर्णपणे मराठा समाजाचं जे हरवलेलं आरक्षण आहे, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलं परंतु हायकोर्टाने टिकवलेलं होतं, ते आरक्षण रिस्टोर करून द्या. त्यासाठी मग पुन्हा न्यायमूर्ती शुक्रे कमिशन नेमलं गेलं आणि केंद्राने नसे तर राज्य सरकारने 10% आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र दिलं. आता कळीचा मुद्दा आणि वादाचा मुद्दा एवढाच आहे की आतापर्यंत 15/4-16/4 खालचं जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन टिकाऊ आहे अशाच पद्धतीचं देशभर आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि जे 50%च्या वरचं आरक्षण आहे ते कायम अंडर स्क्रुटिनी येतं आणि मग ते काढलं जातं. त्यामुळे लोकांमध्ये असा समज झालेला आहे की आता आपल्याला पूर्णपणे ओबीसीत जाण्याच्या पलीकडे पर्याय नाहीये. परंतु ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये जेवढा प्रचार झाला पाहिजे होता तो झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज जर सगळ्या समाजानेच मागणी केलेली असेल की आम्हाला आता त्या ओबीसी मध्ये जायचंय, तर विशेषतः मराठवाड्यामध्ये ती तीव्र भावना आहे. मी आता माझ्याकडं जात प्रमाणपत्र 1986 सालापासून 2023 याचं सगळं रेकॉर्ड आहे. तर सगळ्यात जास्त प्रमाण हे आहे नागपूर, अमरावती, अकोला, त्यानंतर रत्नागिरी, इकडे जास्त दिलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी. परंतु जालना, संभाजीनगर, परभणी हा आकडा अक्षरशः 17, 65, 83 असा आहे. आणि मूळ प्रश्न माझा यांना आहे, वकील साहेबांना, की शेवट माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये काय म्हटलंय की ज्या प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ज्याचं ओल्डेस्ट रेकॉर्ड आहे, त्या ओल्डेस्ट रेकॉर्डमध्ये जी जातीची नोंद आहे त्या जातीची नोंद आणि त्या माणसाचं वंशावळ जशी जशी ती खाली येते तशी वडिलांकडनं जात येते, आजोबांकडनं येते, पंजोबाकडनं येते. तर ती कनेक्टिव्हिटी ज्याची आहे तर त्याला ते जी जात असेल ती मिळाली. जातीचं प्रमाणपत्र मिळणं आणि ती जात आरक्षणात असणे किंवा नसणे ह्या बाबी दोन्ही भिन्न आहेत. हे एकमेकांमध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं, गल्लत होते. एक सर मी येतो तुमच्याकडे, कारण मला त्याच्यात अजून एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे की त्या गॅझेटमध्ये नोंद मराठा आणि कुणबी या दोन्हीची आहे का, त्याच्याबद्दल मला विचारायचं. रवींद्र बनसोड सर आपल्यासोबत आहेत. सातत्यानं मराठवाड्यातला जो विषय आहे, सर स्वागत आहे तुमचं. मराठवाड्यातला जो विषय आहे त्या विषयासाठी आपण गेली अनेक वर्ष भांडताय, झगडताय आणि आता कुठेतरी त्या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू झाली असं कळतंय. तत्वतः मान्यता मिळाली अशी ही बातमी आपल्याकडे आली. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या न मिळालेल्या नोंदी ना सुद्धा मिळालेल्या नोंदींच्या आधारे अशा प्रकारचं आरक्षण कसं देता येईल ते थोडंसं समजून सांगा. की माझी नोंद नाही आहे पण मला न मिळालेल्या नोंदीच्या आधारे, मिळालेल्या नोंदीच्या आधारे मला सर्टिफिकेट कसं मिळेल? नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपला जो मुद्दा आहे गॅझेटियरचा, तर गॅझेटियर, कारण मनोज जरांगे पाटील जे आंदोलन चालू आहे त्याच्यावर आता सरकार आणि जरांगे पाटील एका समकक्ष भूमिका, आणि ती आहे भूमिका की गॅझेटियर लागू करता येईल का आणि त्याचा काही फायदा घेता येईल का. तर गॅझेटियर मध्ये खरोखरच नोंदी नावाच्या नाहीयेत. आणि आपल्या मराठवाड्याची जर आपण परिस्थिती बघितली तर नवीन जरी नोंदी बघितल्या आपण तरी त्यामध्ये आडनाव नाहीयेत. अगदी 50 वर्षापूर्वी पर्यंतच्या नोंदी जरी बघितल्या आपण तरी त्याच्यामध्ये आडनावांचा समावेश नाही, म्हणजे नाव आणि वडिलांचं नाव अशा नोंदी आहे. बरोबर आहे. आता ह्या ज्या जुन्या नोंदी होत्या की ज्या अगोदरच्या नोंदी,
आणि गॅझेटियर आपल्याला कसं घेता येईल तर याच्याविषयी मी फक्त 5 मिनिटं घेतो. तर आपण जर बघितलं तर 1981ची जी जनगणना झाली 1881, तर 1881च्या जनगणनेनंतर 1884चं गॅझेटियर आलं पहिल्यांदा मराठवाड्यासाठी, बरोबर आहे. आता 1884च्या गॅझेटियर मध्ये 1881च्या जनगणनेनुसार सगळीकडे उल्लेख हा फक्त कुणबीचा आहे, मराठा नाही, मराठा कुणबी नाही. हा पहिला टप्पा झाला. 1909ला ज्यावेळेस नंतर आलं परत, तर त्यावेळेस आपल्याला हा पहिला जो आहे म्हणजे फक्त कुणबी असलेला, त्या कुणबीमध्ये आपल्याला कुणबी बरोबर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा 3 जातींचे उल्लेख आढळतात. आणि त्यानंतर आपण जर पुढच्या जनगणनेकडे गेलो आणि पुढच्या गॅझेटियरकडे गेलो तर त्यावेळेस आपल्याला स्पष्ट मराठा असा शब्द आढळतो. याचा सरळ सरळ अर्थ आहे की पूर्वाश्रमीचे कुणबी हे टप्प्याटप्प्याने मराठा कुणबी मराठा झाले, त्याच्यानंतर ते आज मराठा झाले. आता त्यावेळेची जर लोकसंख्या आपण फक्त उदाहरणादाखल त्या काळातलं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर याची जर लोकसंख्या बघितली तर त्या काळामध्ये 1884 मध्ये जी दाखवली म्हणजे 81च्या जनगणनेनुसार तर ती 40.63 म्हणजे 40.63% इतकी पूर्ण बाकीच्या जातीच्या प्रमाणामध्ये ही कुणबी समाज आहे, 40.63. आणि आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता हे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी मिळायला सुरुवात झाल्या, नाही तर महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये कुणबी नोंदीच नव्हत्या त्या आंदोलनापूर्वी. मग प्रश्न असा येतो की जो समाज 40% संख्येने त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होता, तर आम्ही नेहमी हाच मुद्दा आमचा आहे की अशी कोणती सुनामी आली की ते 40% कुणबी वाहून गेले आणि आजच्या डेटला एकही कुणबी नव्हता आंदोलनापूर्वी आणि आता काहीतरी हजारामध्ये सापडलेत, म्हणजे जिल्ह्यापुरता बोललो आपण तर. आणि अशी कोणती ढगफुटी झाली की ज्याच्यामुळे आज आपल्याला इथं 40%च्या संख्येने औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा समाज सापडतोय. म्हणजे 40% मराठा कुठून मायग्रेट झाला आणि हे पूर्वीचे 40% कुणबी कुठे गेले याचा जर आपण अभ्यास केला म्हणजे तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की ह्या टप्प्याटप्प्यानुसार जाती बदलत गेल्या आणि हे सगळं आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण एका छोट्या गॅझेटियरकडे दुर्लक्ष करतो, ते आहे उस्मानाबादचं गॅझेटियर, म्हणजे त्या काळाचं उस्मानाबाद, आजचं धाराशिव. तर ह्या उस्मानाबादच्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे अगदी स्पष्ट उल्लेख आहे की कुणबी जातीच्या पुढे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलेलं आहे. आता कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलं याचा सरळ अर्थ काय होतो की जरांगे पाटील जे म्हणतायत, जरांगे पाटलांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय करेक्ट आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील म्हणतात की मराठा ही कुणबीची पोटजात होऊ शकते की नाही, तर त्याच्यामध्ये त्या उस्मानाबादच्या गॅझेटियर मध्ये स्पष्ट लिहिलं की कुणबी आणि कंसामध्ये मराठा, म्हणजे कुणबीची पोटजात कोणती झाली, मराठा. हे कोण सांगतंय? गॅझेटियर सांगतं, त्या काळातलं शासकीय नोंदी सांगतात. आणि इंग्रजांनी मी तर निश्चितपणे म्हणलं की आपल्यापेक्षा पारदर्शक पद्धतीने नोंदी त्या काळात घेतलेल्या आहे. मग त्यांच्या नोंदीनुसार आपण मराठा ही ठीक आहे, मी मराठा ही उपजात होते. मंगेश रावांकडून पटकन त्यांचं सबमिशन घेतो आणि मला हरिभाऊंकडे द्यायचं. हरिभाऊ आहेत का तुम्ही? दिसत नाही स्क्रीनवर. हा हरिभाऊ मंगेशजी पटकन एक तुमचं सबमिशन आहे, मला हरिभाऊंकडे द्यायचंय. हरिभाऊ वाट बघतायत. आता वकील साहेब म्हणाले की 1931 नंतर 30 नंतर फक्त मराठा दिसतो. तर आता मी तुम्हाला आता दाखवलं ना, आता परत दाखवतो. हे जे गॅझेटर्स आहे याचे हे 1931 सालचं आहे. हे 1931 सालचं म्हणजे 31च्या सेन्सस नंतरच गॅझेटर आहे. हा नाही ऐका ना तुमचं ऐकलं मी. त्याच्यामध्येच मी आता दाखवलं, त्याच्यातल्या 33 नंबर पानावर मराठा याची लोकसंख्या आहे 2,46,490 आणि याच्या 32 नंबर पानावर 14 नंबरच्या कास्टच्या कॉलम मध्ये कापू म्हणजे कुणबी ही आहेत 3360. मग हे गॅझेटर तर आम्ही नाही ना बनवलेलं तेव्हा. आणि गॅझेटर मी जर तुम्हाला दाखवायला लागलो ना, माझ्याकडे असे 20-30 गॅझेटर्स आहेत. त्याच्यामध्ये मुंबई असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल की मराठा शिवाजी महाराजांच्या लिनिएज मधनं आलेले क्षत्रिय समजतात. जे कोकणातलं कुलाब्याचं गॅझेटर्स आहे त्याच्यामध्ये तर लिहिलंय की कुणबीज आर शूद्राज असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं आता याला एक आपलं जजमेंट लागू होतं, रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय म्हणलंय की कास्ट हे करण्यासाठी तुम्हाला कंटेम्परस इनपुट्स अँड नॉट आउटडेटेड अँटिक्वेटेड डाटा तुम्हाला द्यावा लागतो. जुना नाही, तुम्हाला आत्ताच द्यावं लागतं, लय 30 ते 40 वर्षापूर्वीचं. आपण इतिहासात गेलो तर मग सगळे शूद्र होतो.
त्यामुळं कुठलं तरी गॅझेटर 1890 किंवा 1910 सालचं दाखवून जर आता, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जी केस लॉ आहेत सुहास अनंत दसरथे 2001 सालचं, तर याच्यामध्ये या सगळ्या गॅझेटरचा उल्लेख आहे. याचं जर जजमेंट नीट वाचलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सांगितलेलं आहे की 1920 नंतर कुणबी स्वतः म्हणजे त्यांच्या गॅझेटियर्स मध्ये आहेत की हे म्हणाले की आम्ही मराठा आहोत मूळचे, कुणबी फक्त व्यवसाय होता. आणि मग 1920 नंतर सामाजिक उत्थान झालं आणि सामाजिक एक स्तर बदलला आणि त्यामुळं मराठा झालेले आहेत. त्यामुळं आपण इतिहासाच्या खोलात गेलं तर मग ते 1000 वर्ष जाता येईल. आता प्रस्ताव बरं, पटकन त्यांची कमेंट. हरिभाऊ येतो तुमच्याकडे, माफ करा. हा पटकन तुमचे रवींद्र सर तुमची कमेंट. हा, माझं हे म्हणणं आहे, तुम्ही जे दाखवलं ना, आम्ही हे स्वतः मान्य करतो ना की 1921 ला ज्यावेळेस शाहू महाराजांनी आव्हान केलं होतं त्याच्यानंतर 1921 ला मराठी झालेत ना. आम्ही म्हणतो 1921 ला मराठी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं सस्ताने सर, तर आपल्या लक्षात येईल की काही जाती ह्या नमूद करताना अपवादाने आपल्याला भारतीय म्हणून सुद्धा जात सापडते, इंडियन. हे तुम्ही पण अभ्यास केला, तुम्ही बघितलं असेल. काही अपवादाने 5-10 ठिकाणी काही लोकांनी जात म्हणून पुढे भारतीय लिहिलेले डायरेक्ट. म्हणजे त्याचा अर्थ भारतीय जात असते का? मी येतो. अँग्लो इंडियन जे होते तर अँग्लो इंडियनच्या वेळेस मग ते अपभ्रंश इंडियन झालेलं आहे. ते अँग्लो इंडियनचे जिथं ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे ब्रिटिश डिस्ट्रिक्ट मध्ये नोंद आहे. ऐकून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ख्रिश्चन लावलेलं आहे आणि ख्रिश्चन हे बाहेरचे लावलेले आहेत. ते बाहेरचे आहेत हे पण सांगितलेलं आहे.